जनता दरबारमध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। वेताळेश्वर उत्सव हा उत्सव म्हणजे शहापूरची परंपरा आहे। 2 दिवसाची जत्रा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी केली जाते आणि ती साजरी करत असताना आपले नारायणराव काका यांचा मोठा पुढाकार या ठिकाणी असतो। ते सलग जेव्हापासून यात्रा सुरू झाली तेव्हापासून अध्यक्ष तेच असतात आणि त्यांच्या अध्यक्षतेखालीच हा संपूर्ण कार्यक्रम संपन्न होतो। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारची परंपरा या उत्सवाला आहे आणि उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो। काका नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम तुमचं नाव आम्हाला सांगा। माझं नाव नारायणराव। कशा प्रकारचा हा उत्सव या ठिकाणी कशी सुरुवात झाली, किती वर्षाची परंपरा आहे? ही परंपरा पुरातन आहे। हे जे शहापूर गाव होतं हे माहुली किल्ला आहे। हे माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी होतं प्रथम। बरं। पेशवाई 1818 संपल्यानंतर माहुली किल्ल्याचं महत्व कमी झालं। मग तो शहापूरचं गाव इकडे स्थलांतरित झालं। आपलं शहापूर आत्ताच्या गावी स्थलांतर झालं। आणि हे जे वेताळाचं मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे। हे गोणे कुटुंबीय इथे पुरातन रहिवासी आहेत आणि त्यांच्या आधिपत्याखाली हे मंदिर पूर्वीपासून आहे। मग ही यात्रा कधीपासून सुरू केली? याच्या आधी किती वर्षापासून ती यात्रा होती? यात्रा ही मध्ये खंडित झाली वगैरे असा तो यात्रा ही पुरातन आहे। यात्रा ही 200-250 वर्षापासूनची यात्रा आहे। परंतु 1950 साली जरा काही कारणास्तव यात्रा बंद पडली होती। मध्यंतरी 1974-75 साली शहापुरातील काही तरुणांनी 2 वर्ष ती सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण त्या सुरुवात झाली नाही। पण आम्ही राम गोणे आणि शहापूरचे सरपंच भूपतराव परदेशी या लोकांनी आम्ही आणि सगळे गावकरी ब्राह्मण इथले वगैरे यांनी मग आम्ही ही यात्रा सुरू केली। या वेताळेश्वर मंदिराचं काही महत्व आहे का? या वेताळेश्वर शहापूर हा शहापूरचा एक रक्षक आहे। शहापूर गावचा रक्षक आहे वेताळ असं। म्हणजे ही वेश होती का? शहापूरची ही वेश होती आणि वेशीपासून शहापूरचा हा मध्यभाग होता आणि रात्री 12 वाजता त्याची फेरी निघायची असा एक इतिहास आहे। ही परंपरा जपत असताना तुम्ही ह्या परंपरेचं नियोजन कशा प्रकारे करता? आम्ही जे सुरुवात केली यात्रेला, मग यात्रेत सुरुवात केल्यानंतर त्र्यंबकेश्वरचे एक महाराज आहेत, त्यांनी आम्हाला फार मदत केली आणि कशी कार्यक्रम करायला पाहिजेत, कसं काय करायला पाहिजे त्यांच्या नियोजनानुसार आम्ही राम गोणे सर्वांनी यात्रा सुरू केली। हा 2 दिवसाचा कार्यक्रम कशा प्रकारे असतो? पहिल्या दिवशी काही किंवा दुसऱ्या दिवशी काही? 2 दिवसाचा कार्यक्रम असा असतो। पहिल्या दिवशी अभिषेक असतो। प्रथम अभिषेक असतो। अभिषेक झाल्यानंतर गावात जे लहान देवळं आहेत, लहान म्हणजे शेंदूर लावणारे देवळं आहेत, त्यांचं आम्ही मानपान करतो त्या दिवशी। मानपान केल्यानंतर मग मानपानचं स्वरूप काय असतं? मानपानाचं स्वरूप असतं का तिथे झेंडा लावायचा, त्याला शेंदूर लावायचा, तेल लावायचा आणि त्याची पूजा करायची, तिथे ताशा वगैरे वाजवायचा। म्हणजे तुम्ही सगळे कमिटीचे मेंबर? नाही, कमिटीचे मेंबर आम्ही पूर्वी जायचो। आता आमच्या ठराविक मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांवर ती जबाबदारी दिलेली आहे आणि ते करतात। आणि पुढे पहिल्या दिवशी नंतर पालखी निघते। भजनाचा कार्यक्रम होतो। रात्री पालखी निघते आणि पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपतो। पालखीचं स्वरूप काय असतं? पालखीचं स्वरूप, पालखी गावात जेवढे आपलं शहापूर गाव जिथे वसलेलं आहे तिथे आम्ही जाते, तिथे पालखी जाते आणि मग नंतर रात्री 12 वाजता ती पालखी देवळात इथे येते। दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी आणि दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आमचा दुसऱ्या दिवशीचा पुन्हा अभिषेक होतो वेताळाला। अभिषेक झाल्यानंतर संध्याकाळी भजनं वगैरे होतात आणि मग रात्री भजनाचा गोंधळाचा कार्यक्रम होतो आणि मग रात्री 12-1 नंतर कार्यक्रम संपतो। अशा तऱ्हेने 2 दिवसाचा कार्यक्रम साधारणतः आपण बघतो तर आता मोठ्या स्वरूपात इथे जत्रेसारखं स्वरूप भरलेलं असतं। बरेचसे दुकानं असतात, पाहणे वगैरे असतात। तर एवढ्या मोठ्या प्रमाणाचं नियोजन कशा प्रकारे करतात? आमची तरुण मंडळी आहे, ते त्याचं नियोजन करते सगळं। संपूर्ण इथे कायदा व सुव्यवस्था असो ते सगळं हाताळताना तुम्हाला पोलिसांची मदत वगैरे या कार्यामध्ये? आमच्या तरुण मंडळी आणि पोलीस, ग्रामपंचायत, पंचायत समिती, पंचायत, नगरपंचायत आणि तहसीलदार सगळे आम्हाला मदत करतात आणि हे गाव ग्रामदैवत असल्याने फार मदत करतात
आणि यात्रा संपन्न होते. साधारणतः किती भाविक या ठिकाणी येतात 2 दिवसामध्ये? साधारणतः आमच्या याच्याप्रमाणे 3-4 लाख तरी भाविक येतात. 3-4 लाख भाविक 2 दिवसामध्ये या उत्सवाला भेट उत्सवाला येतात. उत्सवाला देवळात भेट देणारे कमी असतात, पण खरेदी वगैरे करणारे जास्त असतात. या संपूर्ण नियोजन तुम्ही तुमच्या अध्यक्षतेखाली नाही, करता? ही आमची मंडळाची एक कमिटी आहे. आम्ही मी जसं अध्यक्ष आहे तसे काही कार्याध्यक्ष असतात, काही उत्सव प्रमुख आहेत. हे सगळ्यांची आमची एक कमिटी आहे आणि त्या कमिटीद्वारे आमचं सगळे कार्यक्रम नियोजन केलं जातं आणि ते कमिटी सगळा 2 दिवसाचा हा कारभार करते. 2च दिवस असते जत्रा? 2 दिवस असते आणि रात्रीची असते? रात्री असते. साधारणतः किती वाजेपर्यंत रात्री असते? रात्री 12-12:30 12-12:30 पर्यंत असतं. आणि याचं स्वरूप तुम्ही मागील 30 वर्षापासून सगळं आम्ही पाहतो. या ठिकाणची एक परंपरा देखील आपली कळते आहे की भात लावणीपूर्वी या ठिकाणी वेताळेश्वर मंदिरामध्ये येऊन एक परंपरा असायची. पूर्वी काय होतं, शेतकरी लोक म्हणजे जास्त होते, तर शेतकरी त्याच्या शेतात भात लावायसाठी जायचा, आवणीसाठी जायचा. तर ते प्रथम वेताळाच्या देवळात जायचे, ते पूजा अर्चा करायचे आणि मग आवडीला वगैरे सुरुवात करायची. तत्पूर्वी बोकड देण्याची प्रथा होती, परंतु ही प्रथा बंद केली आणि आता संपूर्ण शाकाहारी पद्धतीने आम्ही हे करतो. आणि शहापूर गावाचं आणखी एक वैशिष्ट्य असं हे ग्रामदैवत असल्याने कोणाचं लग्न असलं तर पहिली पत्रिका देवाला अर्पण करायला लागते. अशा तऱ्हेने आमचं हे देवाचं. बरं, जनता दरबारला मुलाखत दिल्याबद्दल आपले आभार. आभारी आहे. गरज लागते, अंधारात चालताना प्रकाशाची गरज लागते आणि मला वाटतं शहापूरचा उत्सव साजरा करण्यासाठी तुमच्या भाविक भक्तांची गरज लागते असं म्हणतात वावगं ठरणार नाही का? जोरदार टाळ्या. आदरणीय व्यक्तिमत्व आणि उपक्रम राबवणारे राजकीय दातृत्व असणारं व्यक्तिमत्व आज उभयतांचा आजच्या वेताळेश्वर उत्सवामध्ये पडली आणि खरंच आम्ही भाग्यवान आहोत. वेताळेश्वर उत्सव 2026 किती पाहिलं मी गवळणी शुभ सत्कार या ठिकाणी होतो. हा सत्कार होतो एका कर्तृत्वाचा, हा सत्कार होतो एका दातृत्वाचा, हा सत्कार होतो एका असामान्य व्यक्तिमत्वाचा. आदरणीय श्रीमती मनीषाताई अधिकारी, शहापूर नगरपंचायतच्या विद्यमान नगरसेविका. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देण्याचा हात गावण म्हणून ज्यांची बाग फुलून आली ती फुले आणि ज्यांची सूर जुळून आली ते सूर आज खऱ्या अर्थानं वेताळेश्वर मंदिरामध्ये कोणाचा करावा तर श्रीमंतांचा करावा, राजहंसाचा करावा, गुरुजनांचा करावा. श्री वेताळेश्वर उत्सव 2026 मी सर्व भाविक भक्तांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि राधा गवळ्याची सुंदर बोल राधे राधे.
रंगवणात महाराजांनी तो रंगवला असा आपण शहापूर तालुका कांसा भांसा वैतरणा त्या मातीतला शहापूरचा पण त्याच शहापूरच्या मातीमध्ये सर्वांना मोठी त्यानंतर 2 दिवसांची विकायश्वर उत्सव समिती आणि जबरा संपन्न होताना म्हणून स्मरण करतो. या दरम्यान या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आहे. त्यांना आपल्या आवाजातून या सेलकडे या कोणतीही वस्तूच्या फक्त 30 रुपये बाजारामध्ये या यात्रेवर नुसतं खाऊन घेऊन घरी जाऊ नका, कुणाला पण घ्या. गरम गरम चहा नाश्ता लक्ष्मी